आई वडिलांना आपल्या मुलांकडून एवढीच अपेक्षा असते की त्यांनी म्हातारपणी आपली काठी बनून आपल्याला आधार द्यावा. पण आई वडील म्हातारे झाले की आपण त्यांना आधार देतो की तेच आपल्याला खरा आधार देतात. भाजी, दूध किंवा घरी येताना दुकानावरून काही इतर सामान घेऊन येणे. अहो, मुलगा आणि सून ऑफिसला गेल्यावर हेच म्हातारे तर त्यांच्या मुलांना आणि घराला सांभाळतात. मग आता सांगा, खरा आधार कोणाला कोणाचा आहे? पण हे जुनं फर्निचर कितपर्यंत आधार देतं? तसं बघितलं तर मरेपर्यंत. पण एवढा संयम कोणामध्ये आहे? हे फर्निचर आता पहिल्यासारखं आधार देत नाही, तर त्याला आता भंगारात किंवा अडगळीत ढकललेलंच चांगलं, असं बहुतेकांचंच मत असतं. पण मुळात या फर्निचरची झीज कशामुळे झाली? कोणाला तरी आधार देत त्याचं आयुष्य मोडकळीस आलं आणि आता ते एका कोपऱ्यात धूळ खात बसले. कोणी त्याच्याकडे लक्षही देत नाही आणि कोणी त्याचं कणनंही ऐकत नाही. नाही, मी काही चित्रपटाची स्टोरी सांगत नाही, पण याच हृदयस्पर्शी आणि अफलातून कल्पनेवर महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर हा चित्रपट काही क्षणांसाठी का होईना तुमच्या डोळ्यात पाणी आणण्यात यशस्वी मात्र नक्कीच होतो. इंटरव्हलच्या अगोदरचा महेश मांजरेकर यांचा मोनोलॉग हा या चित्रपटाचा हायलाईट आहे. दुसरा भक्कम पैलू म्हणजे महेश मांजरेकर यांचा सहज सुंदर अभिनय. बहुतेक लोकांचं असं मत होतं की नाना पाटेकर यांना या चित्रपटात घ्यायला हवं होतं, पण मला वाटतं की नटसम्राट या चित्रपटात त्यांनी याच्याशी मिळतं जुळतं पात्र साकारलं होतं. मग या चित्रपटाच्या पात्राशी त्याची तुलना नक्कीच झाली असती आणि त्या तुलनेला हा चित्रपट बळी पडला असता. पण इथे तुलनेला मात्र वाव नाही, कारण दोघांनीही आपापली पात्र सुरेख साकारली आहेत. पण या चित्रपटात मेधा मांजरेकर यांचे केस काहीसे अजून पिकले आहेत. मुलाची चिंता अजून काय? हवेत उंच भरारी घेणाऱ्या स्थिर विमानाची शेवटी मात्र क्रॅश लँडिंग महेश मांजरेकर यांनी केली आहे. चित्रपट शेवटी यू टर्न घेतो. चित्रपटाचा ट्विस्ट चित्रपटाला एलिव्हेट करण्याऐवजी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे एका क्षणात खाली घेऊन येतो. चित्रपटाचा जो इम्पॅक्ट, जो प्रभाव माझ्यावर पडलेला, तो यामुळे अर्धा झाला आणि मनात विचारांचं चक्र सुरू झालं की का केलं असं? चित्रपट तिथेच संपवला असता तर बरं झालं असतं. महेश मांजरेकर यांचं न्यायालयातील वागणं हे एक वेळ समजून घेऊ शकतो, पण उपेंद्र लिमये यांचे सीन खूपच फिल्मी झालेले आहेत. पण यावर काहीच उपाय नाही, कारण कोर्ट चित्रपटातील कोर्टाचं सूक्ष्म वर्णन आपल्याला बोरिंग वाटतं. मग असं फिल्मी, असं भडक वर्णनच आपल्याला पाहायला मिळणार. काहीही असो, कोर्टातले काही सीन खूपच उत्तम झाले आहेत. आणखीही काही गोष्टी चित्रपटामध्ये खटकण्यासारख्या आहेत, पण चित्रपटाचा विषय, त्याचा मेसेज एवढा चांगला आहे की चित्रपट एकदा तरी सिनेमाघरात पाहायलाच हवा. आणि जाणारच आहात तर आई वडिलांनाही घेऊन जा.